नमस्कार. आज आपण पाहणार आहोत तलाठी भरतीसाठी येणारे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. जी के अँड जी एसचे 25 क्वेश्चन टोटल असतील. एक क्वेश्चन 2 मार्क्सचा, टोटल 50 मार्क्स असतील. तर पाहूया. क्वेश्चन नंबर 1. कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या? ऑप्शन ए आहे भाजपा, ऑप्शन बी आहे समाजवादी पार्टी, ऑप्शन सी आहे आम आदमी पार्टी, ऑप्शन डी आहे राष्ट्रीय काँग्रेस पार्टी. याचा आन्सर येणार आहे राष्ट्रीय काँग्रेस पार्टी. क्वेश्चन 2. भारतीय रिझर्व्ह बँकेने कोणती नोट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे? ऑप्शन ए आहे 100 रुपये, ऑप्शन बी आहे 200 रुपये, ऑप्शन सी आहे 2000 रुपये, ऑप्शन डी आहे 500 रुपये. हे सगळ्यांना माहीतच असतील. हे 2000 रुपये याचा आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 3. महाराष्ट्रातील 29वी महानगरपालिका कोणती? याचा आन्सर आहे जालना. क्वेश्चन नंबर 4 आहे जागतिक मधमाशी दिवस कोणता? ऑप्शन ए आहे 21 मे, ऑप्शन बी आहे 20 मे, ऑप्शन सी आहे 23 मे, ऑप्शन डी आहे 24 मे. याचा आन्सर येणार आहे 20 मे. भारताचे नवीन कायदेमंत्री कोण आहेत? ऑप्शन ए आहे किरण रिजिजू, ऑप्शन बी आहे नितीन गडकरी, ऑप्शन सी आहे अर्जुन राम मेघवाल, ऑप्शन डी आहे एस जयशंकर. याचा आन्सर आहे अर्जुन राम मेघवाल. महाराष्ट्र राज्यात सातपुडा पर्वत रांगेतील सर्वात उंच शिखर कोणते आहे? याचा आन्सर आहे अस्तंबा. जिल्हा नंदुरबार. क्वेश्चन नंबर 7. तेलबिया उत्पादनात भारतातील अग्रेसर राज्य खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन ए आहे आंध्र प्रदेश, ऑप्शन बी आहे कर्नाटक, ऑप्शन सी आहे गुजरात, ऑप्शन डी आहे महाराष्ट्र. याचे आन्सर येणार आहे मित्रांनो गुजरात. खालीलपैकी कोणत्या खनिज संपत्तीस गाडलेला सूर्यप्रकाश म्हणून ओळखला जातो? ऑप्शन ए आहे दगडी कोळसा, ऑप्शन बी आहे हिरे, ऑप्शन आहे सी आहे सोने, ऑप्शन डी आहे चांदी. याचा आन्सर येणार आहे ऑप्शन ए दगडी कोळसा. क्वेश्चन नंबर 9. चेन आणि नाशरी बोगदा खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय महामार्गावर आहे? NH-48, ऑप्शन बी आहे NS-65, ऑप्शन सी आहे NH-44, ऑप्शन डी आहे NH-63. याचा आन्सर आहे मित्रांनो NH-44. सन 2011च्या जनगणनेनुसार सर्वाधिक स्त्री पुरुष प्रमाण असलेले भारतातील राज्य कोणते आहे? ऑप्शन ए आहे तामिळनाडू, ऑप्शन बी आहे केरळ, ऑप्शन सी आहे आंध्र प्रदेश, ऑप्शन डी आहे हिमाचल. याचा आन्सर येणार आहे मित्रांनो ऑप्शन बी केरळ. क्वेश्चन 11. खालीलपैकी बरोबर नसलेले विधान ओळखा. अ. चंद्रमासाचा काळ 29 दिवस 18 तास 34 मिनिटे आणि 1.8 सेकंदाचा असतो. ब. चंद्र पृथ्वीभोवती लंब वर्तुळाकार कक्षेत फिरतो. याचा आन्सर आहे मित्रांनो केवळ अ हे विधान बरोबर नसलेले आहे. क्वेश्चन 12. सविनय कायदेभंग सत्याग्रहाचा वेळी बापूजी आने यांना किती महिन्याची शिक्षा झाली होती? ऑप्शन ए 7 महिन्याची, ऑप्शन बी 5 महिन्यांची, ऑप्शन सी 6 महिन्याची, ऑप्शन डी 11 महिन्यांची. ह्याचा आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन सी 6 महिन्यांची. 11 जुलै 1930 रोजी मुंजे यांनी सत्याग्रह केला. 11 जुलै 1930 रोजी मुंजे यांनी सत्याग्रह केला. ऑप्शनलमध्ये एक्स्ट्रा सांगितलं मित्रांनो मी तुम्हाला आन्सर जे की तुम्हाला कामाला येईल. क्वेश्चन नंबर 13. समवंशीय हितवर्धक सभा आयोजित करणाऱ्या समाजसुधारकाचे नाव काय होते? ऑप्शन ए आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ऑप्शन बी आहे बाबा पणजी, ऑप्शन सी आहे सीताराम बोले, ऑप्शन डी आहे मित्रांनो शिवराम कांबळे. याचा आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन डी
शिवराम कांबळे. क्वेश्चन 14. मराठ्यांनी 1955 खर्ड्याच्या लढाईत निजामाचा पराभव केला होता. त्यावेळी भारताचे गव्हर्नर कोण होते? ह्याचा आन्सर आहे मित्रांनो, आधी ऑप्शन बघूत. ऑप्शन ए आहे सर जॉन शेअर, ऑप्शन बी आहे लॉर्ड बेन्सनी, ऑप्शन सी आहे लॉर्ड विल्यम बेटिक, ऑप्शन डी आहे लॉर्ड डलहौसी. ह्याचा आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन ए सर जॉन शेअर. पुढच्या क्वेश्चनकडे वळूया मित्रांनो. क्वेश्चन नंबर 15 आहे. इंग्लंडमध्ये भारतातील उच्चायुक्ताची नेमणूक भारत सरकारच्या कोणत्या कायद्याने करण्यात आली होती? ऑप्शन ए आहे 1909चा भारत सरकार कायदा, ऑप्शन बी आहे 1919चा भारत सरकार कायदा, ऑप्शन सी आहे 1935चा भारत सरकार कायदा, ऑप्शन डी आहे 1892चा भारत सरकार कायदा. तर ह्याचा करेक्ट आन्सर येणार आहे मित्रांनो 1919चा भारत सरकार कायदा. क्वेश्चन नंबर 16 आहे मित्रांनो. भारतीय राज्यघटनेतील कलम 19 नुसार भारतीय नागरिकांना एकूण किती प्रकारचे स्वातंत्र्य बहाल करण्यात आले आहे? ऑप्शन ए आहे 7, ऑप्शन बी आहे 6, ऑप्शन सी आहे 5, ऑप्शन डी आहे 3. ह्याचा करेक्ट आन्सर येणार आहे मित्रांनो ऑप्शन बी 6. राष्ट्रीय आणीबाणीस किती महिन्यांच्या आत संसदेच्या दोन्ही सभागृहांनी ठरावाद्वारे मान्यता देणे बंधनकारक आहे? ऑप्शन आहे 6, ऑप्शन आहे 9, ऑप्शन आहे 3, ऑप्शन आहे डी 1. याचा आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन आहे डी 1. क्वेश्चन नंबर 18. आगाशिव लेणी महाराष्ट्रातील कोणत्या तालुक्यात आहे? ऑप्शन ए खुलताबाद, ऑप्शन बी मावळ, ऑप्शन सी कराड, ऑप्शन डी शिरो. याचा आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन सी कराड, जिल्हा सातारा. वळूया पुढच्या क्वेश्चनकडे. क्वेश्चन नंबर 19. भारतास भेट देणारे पहिली चीन प्रवासी खालीलपैकी कोण आहेत? ए फाहियान, ऑप्शन बी अलेक्झांडर, ऑप्शन सी हेरॉल्ड हॉवर, ऑप्शन डी निकोलाय बुलगानिन. ह्याचा आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन ए फाहियान. ग्रामपंचायत निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवाराने वयाची डॅश वर्ष पूर्ण केली असावीत? ऑप्शन ए आहे 18, ऑप्शन बी आहे 21, ऑप्शन सी आहे 25, ऑप्शन डी आहे 30. ह्याचा आन्सर आहे मित्रांनो हे सगळ्यांना माहीतच असेल ऑप्शन बी आहे 21. जमीन मालकाच्या नावे कोणकोणत्या गटातील किती जमीन आहे ही समजण्यासाठी गाव नमुना उतार्याला कितवा क्रमांक दिला आहे? ह्याचे ऑप्शन आहेत. ऑप्शन ए गाव नमुना 7, गाव नमुना 12, गाव नमुना 8, गाव नमुना 8 अ. ह्याचं योग्य उत्तर येणार आहे मित्रांनो गाव नमुना 8 अ. वळूया पुढच्या क्वेश्चनकडे मित्रांनो. क्वेश्चन नंबर 22 आहे आपला. राष्ट्राचे सार्वजनिक उत्पन्न, सार्वजनिक कर्ज व सार्वजनिक खर्च यांचा संयुक्त वापर करून निर्धारित उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी सरकारने निश्चित केलेल्या धोरणास काय म्हणतात? ऑप्शन ए आहे शासकीय अंदाजपत्रक, बी राजकोषीय धोरण, ऑप्शन सी आहे महसुली तूट, ऑप्शन डी आहे समतोल व्यवहार. याचं योग्य उत्तर येणार आहे मित्रांनो राजकोषीय धोरण. वळूया पुढच्या क्वेश्चनकडे. क्वेश्चन नंबर 23. ओलेरिकलवर या शास्त्रीय संघाचा अर्थ काय? ऑप्शन ए आहे मित्रांनो प्रस्तुतीशास्त्राचा अभ्यास, ऑप्शन बी आहे कर्करोगाचा अभ्यास, ऑप्शन सी आहे भाजीपाला लागवडीचे शास्त्र, ऑप्शन डी आहे फुलांचा अभ्यास. ह्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो भाजीपाला लागवडीचे शास्त्र. ॲस्टिक आम्ल यांचे रासायनिक रेणुसूत्र काय आहे? ऑप्शन ए आहे C2H2, ऑप्शन बी आहे C2H2OH, ऑप्शन सी आहे CH3COOH, ऑप्शन डी आहे C6H6. ह्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो CH3COOH. वळूया शेवटच्या क्वेश्चनकडे आपल्या GK आणि GSच्या.
डॉक्टर प्रमोद सेठी हे व्यक्तिमत्व खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे? ऑप्शन ए कला, ऑप्शन बी वाङ्मय, ऑप्शन सी आहे साहित्य, ऑप्शन डी आहे विज्ञान. ह्याचं योग्य उत्तर येणार आहे ऑप्शन डी विज्ञान. व्हिडिओ आवडला असला तर मित्रांनो लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. आणि ह्याच्यानंतर आपण मराठीचे 25 इम्पॉर्टंट क्वेश्चन तलाठी भरतीसाठी पाहणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये.